पलीकडून जर इकडं बघितलं तर इकडून बघा मध्ये पाणी आहे, ते थोडं दाबलेलं राहणे तो इथे आहे. तर मंडळी नमस्कार. आपण आज एकदा आलो तरुण शेतकऱ्यांच्या भेटीला आणि या ठिकाणी पाहू शकता उत्कृष्ट दर्जाची भेंडी या ठिकाणी शेतकरी बांधवांनी लावली आहे आणि हार्वेस्टिंग चालू आहे. दादा नमस्ते. नमस्कार. नमस्कार. शेतकऱ्याचं सोनं सध्याला मार्केटमध्ये काय दर आहे दादा? 50-45 होलसेलमध्ये का ठोकमध्ये? ठोकमध्ये. ठोक बिटामध्ये. बिटामध्ये. हो. किती एक क्षेत्रफळ किती आहे आपलं या ठिकाणी भेंडीचं? हे किती एक 8-10 गुंठे आहे. 10 गुंठे आहे. 10 गुंठ्यामध्ये कधीपासून चालू झाला आहे माल हा? आता 1 महिना झाला चालू. 1 महिना झाला. हो. एकच नंबर असं मंडळी या ठिकाणी भेंडीचं शेत आपण आज शेतकरी बांधवांना दाखवण्याचा प्रयत्न करूयात. भरघोस असं उत्पन्न घेण्यासाठी काय टेक्निक वापरले तरुण शेतकऱ्यांनी आपण आज महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना दाखवण्याचा प्रयत्न करूयात मंडळी. याच्यावरती जे स्प्रे करता ते रासायनिक करता की सेंद्रिय करता? दोन्ही पण. काय कोणत्या कोणत्या प्रकारचे औषधं फवारतात दादा याला? थोडं उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी करत करत शेतीचा आनंद आणि जीवनाचा आनंद कसा असतो मंडळी आपण आज थोडक्यात एकंदरीत या ठिकाणी पाहूया. जे की दादा आहेत आपल्यासोबत ते जॉब करत करत शेतीमध्ये लक्ष देतात आणि परिवाराला मदत करतात. माणूस कितीही मोठा झाला तरी मातीशी नाळ जोडल्यानंतर तो जीवन मातीतच जगतो. दादा काय सांगाल महाराष्ट्रातल्या तरुणाईला? काही नाही, आपलं काम आपली शेती आहे, जपली पाहिजे. आता पारंपरिक बघायला गेलं तर काय केमिकल आहे सगळं भेटलेलं. आता का शक्यतो आपण इथून पुढं शेतकऱ्यांनी काय नॅचरल देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे इतरांना. सध्या जे बघतो आपण आजार पण वाढलेलं आहे, त्याला सर्वात गोष्ट महत्त्वाची की शेतातून पिकणारं अन्न आहे एक नॅचरल गेलं पाहिजे. ते आपला प्रयत्न आहे, ते आपण करतो सध्या. थ्रिप्स, तुडतुडे, मावा आणि रस शोषण करणाऱ्या किड्यांचा संगोपन कमी पैशामध्ये सुद्धा करता येतं. या पॅडच्या साह्यानं पाहू शकता मंडळी याला अनेक रस शोषण करणारे किडे चिटकलेत आणि शेतकऱ्यांच्या रस शोषण करणाऱ्या किड्यांपासून संरक्षण केलेलं आहे या ठिकाणी. एकंदरीत या ठिकाणी शेती जी आहे ती उत्तम प्रकारची शेती आणि क्षेत्र आणि उत्पन्न आणि मार्केटिंग याची सांगड घालून स्वतःचा व्यवसाय, काळाची गरज आणि कष्टाचं खायचं म्हटल्यानंतर मेहनतीची सवड या उद्देशातून शेतकरी जीवनाचा आढावा आपण आज आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा शेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत मंडळी. याची हाईट पाहिली तर मंडळी पाहू शकता कमरेच्या लेवलला गेले. काका राम राम. कष्टाळू शेतकऱ्यांची यशोगाथा आपण थोडक्यात मंडळी आज काकांकडून जाणून घेऊयात. राम राम पुन्हा एकदा. राम राम. राम. किती एकर शेती काका? शेती 4-5 एकर आहे ना. 4-5 एकर आहे. हो. सुंदर असं पीक मार्केटमध्ये निरोगी आणि उत्कृष्ट दर्जाचं विकायला मजा येते. काय सध्या मार्केटचा दर तर माहिती झाला आहे मंडळींना. हो. किती माल निघतं यातनं आपल्याला? यातनं एक दिवस आड करून 50-60 किलो निघते. 50-60 किलो. 2 दिवसाला 1 क्विंटल म्हणलं तरी 2 दिवसाला 5,000 रुपयाची भेंडी होते. हो. यातनं सगळा खर्च वजा होता एक 4,000 रुपये तर राहत असतील. 10 गुंठे क्षेत्रफळ आहे हे भेंडीच बरोबर ना? 10 गुंठ्यामध्ये 2 दिवसाला मंडळी टायमिंगमध्ये जर भाजीपाला केला शेतकऱ्यांनी तर योग्य भाव मिळतो आणि चांगला नफाही मिळतो. 2 रुपये नफा मिळवण्यासाठी, कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी शेती पारंपरिक पद्धतीनं केली पाहिजे आणि शेतीला सांगड शिक्षणाची असल्याशिवाय होत नाही. दादा म्हणल्याप्रमाणे लोकांना निरोगी राहण्यासाठी सध्या जे सेंद्रिय शेतीची गरज आहे ही काळाची गरज ओळखून तुम्ही शिक्षणामुळं आणि जॉबमुळं जी गोष्ट करताय त्याबद्दल तुमचे खूप खूप माझ्या चॅनलकडून स्वागत करतो मी. कुठल्या पदावरती काम करताय तुम्ही दादा महाराष्ट्रामध्ये? मेकॅनिकल एस टी महामंडळामध्ये. एस टी महामंडळामध्ये. अंबाजोगाई. बीड जिल्हा हमेशाच चर्चेमध्ये असतो कारण बीड जिल्ह्याची तरुणाई जी आहे ते सामाजिक दृष्टिकोनातून विचार करून जीवन जगत असते. मंडळी या ठिकाणी एकंदरीत आपला आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. जय जवान जय किसान. भेंडीची तोडणी करत असताना मंडळी जे पाल्यानं दाट जागा झापून गेलेली आहे यामुळे काही विचुकडे सुद्धा असतात. बाबांकडून आपण त्यांचा अनुभव विचारूयात. बाबा खाली साप वगैरे काय मिळते का? नाही नाही, भेटत नाही. काय भेटत नाही. सारखं जमिनीमध्ये ज्या फिरतो त्या जमिनीमध्ये सरासरी साप राहत नाही. तरी पण स्वतःची काळजी म्हणून पायामध्ये सेफ्टी बूट वगैरे घातला पाहिजे. बाकी शेतामध्ये काय तुमच्या? ऊस आहे, कापूस आहे. कापूस, ऊस. कापूस, ऊस. या भेंडीची लागवड कधी केली होती तुम्ही? ही लागवड ह्याच्यामध्ये 1.5 महिन्यापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी लागवड केली असेल.
2 महिन्याला तुमचं झाड चांगलं माल देतं तुम्हाला आणि मार्केटसुद्धा चांगलं आहे. दरवर्षीच भेंडी लावता का याच वर्षी लावली आहे? दरवर्षी याच सीझनमध्ये पेरणीमध्ये चालू होते. 10 जूनला आपला माल सुरू होतो दरवर्षी. यावर्षी थोडा लेट झाला आहे. बरं, तरीसुद्धा मार्केट चांगलं आहे. चांगलं. मिरचीचे भाव उतरलेत. कांद्यानं गेल्या वर्षी डोळ्यामध्ये शेतकऱ्याच्या पाणी आणलंय. यावर्षी शेतकरी कांदा कमी लावला आणि कांद्याला भाव येईल असं वाटतंय का तुम्हाला? होईल ना तसं? होईल का? हो होईल. नक्कीच. नक्कीच होईल. सोयाबीन तेल बिया ज्या बिया आहेत त्यांचे काय गेल्या वर्षी रेट वाढले नाहीत. यावर्षी तेवढीच शेती अजून जोमात सोयाबीनची सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. आपण बऱ्याच ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मंडळी. या ठिकाणी आपला हा आजचा कंटेंट आणि व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी समर्पित. ड्रिप इरिगेशनच्या सहाय्यानं या ठिकाणी जे तुम्ही गोमूत्र वगैरे काय काय नेमकं कोणत्या कोणत्या प्रकारची औषधं त्याला देतात दादा भेंडीला? गोमूत्र, गाईचं गोमूत्र आहे, पुन्हा गाईचं शेण, हरभऱ्याची डाळ आहे, याची स्लरी करून पुण्याला ड्रिपच्या माध्यमातून देतो. कशी स्लरी कशी करायची एकंदरीत शेतकऱ्यांना हे पण समजू दे आपल्या महाराष्ट्रात. आता गाईचं शेण आपण घ्यायचं, त्यामध्ये गोमूत्र आणि डाळ आणि गूळ त्याचं एक मिक्स करायचं आणि पाण्यात टाकून त्याला एक 10 ते 15 दिवस झाकून ठेवायचं. बघायचं त्यानंतर त्याला ज्यावेळेस एक योग्य प्रकारे त्याचं मिश्रण होतं त्यावेळेस आपण त्याला देऊ शकतो. देऊ शकतो. मंडळी, दादांचा अनुभव आणि अभ्यास, सांगड शिक्षणाची आणि उत्तम प्रकारची शेती, स्वतःचा व्यवसाय, काळाची गरज ओळखून दादांनी हा केलेला बिझनेस आणि शेती. एकंदरीत शेतकऱ्यांचं जीवन हे धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस जगायचं विसरून जातो आणि मातीशी नाळ तुटत जाते. पण या ठिकाणी मातीशी नाळ जोडलेला तरुण आपल्यासोबत महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना एक आदर्श म्हणून पाहायला मिळतो, जे की स्वतःची नोकरी, बिझनेस आणि वाटेवरचं जीवन